20 मिनिटात झटपट बिना भाजणीची चकली मी आज तुम्हाला करून दाखवत आहे। भाजणीची चकली करण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करावी लागते आणि भाजणीचं सर्व साहित्य घेऊन भाजून दळून आणावे लागते आणि हे करण्यासाठी खूप वेळ जातो। प्रत्येकाला एवढा वेळ द्यायला जमत नाही किंवा नोकरीवाल्या बायकांना सुद्धा एवढा वेळ काढता येत नाही। पण अशीच मी एक रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। बिना भाजणीची चकली करण्यासाठी बघा, 1 वाटीचं मी प्रमाण घेतलेलं आहे आणि तशा मी 3 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी मैदा घेतलेला आहे। चकलीसाठी मी मसाले घेतलेले आहेत। 1 टेबलस्पून मी घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे, पाव टीस्पून मी हळद घेतलेली आहे, 1 टीस्पून पावभाजी मसाला घेतलेला आहे, 1 टीस्पून मी ओवा, 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून धनेपूड आणि 2 टेबलस्पून मी तीळ घेतलेले आहे। हे जे मसाले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। ते 3 वाटी तांदळाचं पीठ मी चाळून घेत आहे। 1 वाटी मैदा पण मी आता याच्यामध्ये टाकून चाळून घेत आहे आणि हे मसाले आता मी पिठामध्ये टाकत आहे। हे सर्व मिक्स करायचं आहे। ज्या वाटीनं मी पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीनं मी अर्धी वाटी गोडे तेल घेतलेले आहे। कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। आता हे या पिठावर ओतायचं आहे। चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। कडकडीत तेलाचं मोहन घातल्यानंतर पिठाची अशी मूठ बांधून बघायची आहे। मूठ बांधली गेली याचा अर्थ पिठाचं मोहन बरोबर आहे। मळण्यासाठी ज्या वाटीनं मी पीठ घेतलं होतं त्याच वाटीत मी पाणी घेतलेलं आहे। आता इथे मी 1 वाटी पाणी घेऊन हे पीठ मळून घेत आहे। जसं लागेल तसं मी पीठ मळणार आहे आणि पाणी एकदम टाकायचं नाहीये, थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आहे। या पिठाला किती पाणी लागेल हे तुम्हाला मी नंतर सांगत आहे। 1 वाटी मी पूर्ण पाणी याच्यात टाकलेलं आहे, पण अजूनही पिठाला पाणी लागणार आहे, तर मी दुसरी वाटी सुद्धा तेवढीच भरून घेतलेली आहे आणि थोडं थोडं करूनच मी पाणी टाकत आहे। 2 वाटी पाणी घेतलं होतं, याच्यातलं एवढं राहिलेलं आहे आणि ते सुद्धा आता मी टाकून पूर्ण मळत आहे। एकूण आपल्याला एवढ्या पिठाला त्याच वाटीने 2 वाटी पाणी लागलेलं आहे आणि पीठ हे घट्टच मळायचं आहे, पातळ बिलकुल मळायचं नाहीये। पीठ बघा घट्टच मळलेलं आहे, बघा एकदम घट्ट पीठ आहे, पातळ बिलकुल नाहीये आणि हे परफेक्ट प्रमाण आहे। तुम्ही सुद्धा पीठ मळताना ज्या वाटीने पीठ घेतलं असेल त्याच वाटीने पाणी मोजून घ्या आणि पीठ मळा। आता हे पीठ मी 10 मिनिटं असं झाकून ठेवत आहे। चकलीचा साचा घेतला आहे आणि त्याला आतून तेल लावत आहे आणि हाताने सगळीकडे तेल पसरवून घ्यायचं आहे। ज्या ताटावर मी चकल्या पाडणार आहे त्याला पण मी थोडंसं तेलाचा हात लावून घेत आहे। जास्त लावायचं नाहीये, फक्त थोडंसं चिटकू नये म्हणून लावायचं आहे। आता 15 मिनिटं झाली आहेत पीठ मळून, एकसारखं करून घ्यायचं आहे। त्या साच्यामध्ये बसेल तेवढं पीठ घेऊन ते चांगलं मळून घ्यायचं आहे। जसं आपण भाकरीला पीठ मळतो तशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि असं लांबट गोळा करायचा आहे। या साच्यामध्ये आपल्याला हे पीठ भरायचं आहे। घट्ट झाकण लावून घ्यायचं आहे। या ताटावर जेवढ्या बसतील तेवढ्या मी चकल्या पाडून घेत आहे आणि चकल्या पाडताना आधी हा मधला जो गोल आहे तो थोडासा आधी फिरवून घ्यायचा आहे आणि हातानेच आपल्याला शेप द्यायचा आहे चकलीचा। मोठ्या छोट्या आकारात जेवढ्या करायच्या असतील त्याप्रमाणे तुम्ही ह्या चकल्याचा शेप द्या आणि शेवटचं जे टोक आहे ते याला चिटकून घ्यायचं आहे, म्हणजे चकली तेलात सोडताना ती तुटली जाणार नाहीये। अशाच प्रकारे सर्व चकल्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत। चकल्या केल्यानंतर जास्त वेळ ठेवायच्या नाहीयेत, 5-1 मिनिटात आपण लगेच तळून घ्यायच्या आहेत। चकली करण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि थोडासा मी पिठाचा गोळा घेतलेला आहे, तो मी तेलामध्ये टाकत आहे।
तेल गरम झालं की नाही हे पाहण्यासाठी ही स्टेप आहे, ती नक्की तुम्ही करून बघा. पिठाचा गोळा असा पटकन वर आला की तेल तापले आहे असे समजायचे. तेल जास्त गरम करायचं नाहीये. मीडियमवर आपण ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत आणि एक एक चकली अगदी अलगद सोडायची आहे. एका वेळेला जास्त चकल्या सोडायच्या नाहीये. चकली तेलात सोडल्या बघा त्याला बुडबुडे येतात आणि आता बघा त्याचे बुडबुडे कमी झालेले आहेत आणि थोडासा कडकपणा पण आलेला आहे. आता अशा वेळेला आपण ती पलटी करून घ्यायची आहे. चकल्या असा फ्राय झाले आहेत, मी काढून घेत आहे. तेल पूर्ण निथळून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे सर्व चकल्या मी तळून घेत आहे. चकली बघा दिसायला किती छान दिसत आहे आणि कमी वेळात होणारी आहे. 20 मिनिटात बिना भाजणीची चकली तयार झाली आहे. तुम्हाला ही चकली तोडून पण दाखवते. हे बघा आवाज पण कसा क्रिस्पी येतोय. हे बघा, चकली करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. प्रमाण एका वाटीनं तुम्ही मोजून घ्या आणि त्याच प्रमाणात तुम्ही चकल्या करा. दुसरी टीप अशी की त्याचं मोहन परफेक्ट झालं पाहिजे. तिसरी टीप की चकल्या तळताना त्या तेलामध्ये मीडियम गरम असेल तेव्हाच टाकायच्या आहेत आणि एकदा टाकल्यानंतर त्याचे बुडबुडे आले की मग दुसरी बाजू पलटायची आहे, लगेच पलटायची नाही. जेव्हा आपण पीठ मळून घेतो त्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये मसाले टाकल्यानंतर टेस्ट करून बघा. जर कमी जास्त असेल त्यावेळेस तुम्ही ते मसाले टाकू शकता. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी फॅमिली फ्लेवरला सबस्क्राईब करा. धन्यवाद.